नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे आपले जे शेतकरी बंधू आहेत तर त्यांचं फोन येत आहे किंवा बरेचसे जे अद्रक बियाणे विकणारे असेल त्यांचे पण फोन येत आहे की ह्या वर्षी अद्रकला बियाण्याला भाव कसे राहतील आणि पुढे अद्रक लागवड किती करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, किती लावावं किती नाही लावावं याबद्दल बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांचे फोन येत आहे. तर त्या अनुषंगाने एक व्हिडिओ चला म्हटलं बनवूया आज. तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 जानेवारी 2026. तर आजचं वातावरण बघितलं तर खूपच आभाळ आलेलं आहे, ढगाळ आलेलं वातावरण, खूपच रोगट असं वातावरण म्हटलं जाईल. थंडी खूप आहे. शेतामध्ये बसलो होतो, व्हिडिओ बनवत होतो, थंडी वाजत होतं, त्याच्यामुळं स्वेटर घातलेलं आहे आणि जॉकेट घातलेलं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं खूपच थंडी आहे. तुमच्याकडे वातावरण कसं आहे, व्हिडिओ कुठून बघत आहात ते सांगा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, बियाण्याचं अंदाज जर द्यायचा म्हटलं तर अजून बियाण्याला कमीत कमी 1 महिना बाकी आहे. त्यामुळं एवढा अचूक अंदाज तर नाही देऊ शकत, कोणीच नाही देऊ शकत, मीच काय तर कोणीच नाही देऊ शकत. पण तरी पण आपला अंदाज हा जवळपास मिळता जुळता राहील अशी मला अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा ठेवून नाही का मी अंदाज देण्याचा नाही का प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो. आता काही शेतकऱ्यांशी संवाद झाला माझा की त्यांच्यासोबत बोलणं पण झालं. कन्नड तालुक्यामधील ते शेतकरी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांची रेकॉर्डिंग पण नाही का मी दाखवू शकतो. त्या शेतकऱ्यांनी यावर्षी एक नवीनच प्रयोग करत आहे की ह्या वर्षी त्यांना 15 ते 20 फेब्रुवारीला त्यांना लागवड करायची आहे आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या नातेवाईकांनी लागवड केली होती. फक्त त्यांचं म्हणणं आहे की जर 15 ते 20 फेब्रुवारीला जर लागवड करायची असेल तर पाणी भरपूर प्रमाणात लागतं आणि भरपूर प्रमाणात जर पाणी असेल तर आपल्याला नाही का ती लागवड करणं शक्य होतं. उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी लागतं आणि शक्य झाल्यास तुषार सिंचन जे आहे तर तुषार सिंचननं पाणी द्यावं लागतं. जमीन थोडी भारीपैकी मध्यम ते भारी जमीन लागते. अशा प्रकारची त्यांची जमीन पण आहे शेतकरी मित्रांनो. त्यांना पाणी पण भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळं त्यांनी नाही का फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी बियाणं पण आता सध्या काढून ठेवलेलं आहे. आजच माझं त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी 15 क्विंटल बियाणं जवळपास त्यांना 1.5 एकर 1 ते 1.5 एकर म्हणजे 1.25 ते 1.5 एकरची लागवड करायची आहे. त्या हिशोबानं त्यांनी बियाणं पण काढून आणलं आणि त्यांना बियाण्याचा भाव जो आता तर मी तो बियाण्याचा भाव विचारला तर त्यांचं सकाळी बोलणं झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस 4,041 रुपयाची 4200ची खरेदी होती त्यावेळेस मी 5,500 रुपये क्विंटल म्हणजे 5,500 रुपये क्विंटल या प्रमाणाने कमी बियाणं घेतलेले आहे आणि आम्ही बरेचसे 8 ते 10 शेतकरी आहे. ह्या सर्व शेतकऱ्यांनी नाही का ते बियाणं घेतलं. अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यांनी नाव पण सांगितले आणि आम्ही यावर्षी एक अनोखा प्रयोग नाही का करून बघत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बियाण्याचं झालं असं आणि आता हे जानेवारी महिन्यातले जे बियाण्याचे रेट होते तर हे होते आणि पुढं आता फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यामध्ये तर अद्रक बियाण्याला जे भाव राहतील शेतकरी मित्रांनो. आता ह्या महिन्यामध्ये अद्रकला तेजी किती राहते, किती तेजी वाढते त्यानुसारच नाही का बियाण्याचे भाव होऊ शकते. पण किमान एक सांगू शकतो शेतकरी मित्रांनो की मार्केटच्या रेटमध्ये जे व्यापारी खरेदी करताय त्याच्यापेक्षा 1,000 ते 800 रुपये नाही का बियाण्याला क्विंटल मागं म्हणजे निश्चित तेवढंच राहील असं नाही सांगता येत. पण काही ठिकाणी 500 रुपयाच्या फरकानं राहतं, काही ठिकाणी 1,000 रुपयाच्या, काही ठिकाणी 800 रुपयाच्या, काही ठिकाणी 1200-1500 रुपयाच्या फरकाने सुद्धा बियाणं विकले जातं. पण कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1500 रुपये या दोन्हीच्या मध्ये दोन्हीच्या मध्यस्थी नाही का बियाणं ह्या फरकाने विकले जातं. म्हणजे व्यापारी जे भाव घेतोय का आपल्याकडून आज अद्रकचा तर त्या भावापेक्षा नाही का हे 500 रुपये ते 1500 रुपये या रेट दराने नाही का ते बियाण्याचे भाव जास्त असतात. मग त्याच्यामध्ये काढून देणं असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी ज्या त्या भागाच्या पद्धतीनुसार नाही का त्याच्यावर
अवलंबून असते. आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा बंधूंचे फोन बी येत आहे की पुढच्या वर्षी लागवड कशी करायला पाहिजे. मित्रांनो, याच्यात एक माझ्या अनुभवानुसार आणि मी जो अनुभवलेला आहे त्या अद्रकचे 2, 4, 5 टप्पे जे अनुभवलेले आहेत मंदीचे आणि तेजीचे, त्याच्यानुसार एक अनुभव सांगायचं तर जास्त जर अद्रकला जर भाव जर वाढले बियाण्याला, तर मित्रांनो अद्रक प्रमाणातच लावा, कमी प्रमाणात लावा, जास्त लावू नका. कारण काय होतं, शेतकरी मित्रांनी एक निश्चित विचार केला होता. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी 22-23ला पण बोललो होतो एक व्हिडिओ, त्याच्या बी सांगितले होते की 22-23ला पण अशीच परिस्थिती झाली होती. ज्यावेळेस समजा अद्रक एक 6-7 हजार रुपयाचे भाव होते ना, त्यावेळेस चांगलं उत्पादन निघालं, चांगला भाव भेटला. पण ज्या वर्षी 10-11 हजार रुपये क्विंटलचा बियाणं झाला, असं म्हणू नका की बियाण्याला भाव जास्त आहे, शेतकऱ्याकडून घेतल्या जाणार नाही, कायचे घेत्या. ही सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ज्या पिकाचा सगळ्यात जास्त कंटाळा केला ना, त्या पिकाला निश्चितच भाव येतो. पण ज्या पिकाला जास्त भाव राहतो त्याच्यावर सगळ्याचा लागवडीचा कल जास्त राहतो. आणि मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, खूप अतिप्रमाणात लागवड होऊन जाते आणि मग नंतर माल जास्त निघतो, उत्पादन जास्त निघतंय आणि भाव कमी मिळतो. म्हणजे सप्लायपेक्षा नाही, डिमांडपेक्षा सप्लाय जास्त झाला का निश्चितच तिथं भाव कमी होऊन जात्या. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायचं की आपलं जे नियोजन असेल, जेवढं आपलं बजेट असेल त्यानुसारच नाही का बियाणं घ्या. घरचं असेल तर अतिउत्तम आहे. त्याच्यात तुम्ही अर्धा 1 एकर जर तुमचं अर्धा एकरचं नियोजन असेल तर तिथं 30 गुंठे 1 एकर बी लावलं तुम्ही तर काही अडचण नाही. पण जर तुमचं विकतचं बियाणं असेल तर शेतकरी मित्रांनो, जेवढं नियोजनात असेल, जेवढं तुमचं बजेट असेल, कारण की शेतीचं पण शेवटी आर्थिक बजेट जे म्हणतो आपण, आपलं किती लावणार आहे याचं पण कुठंतरी आपलं एक नियोजन असलं पाहिजे. या हेतूनच जर कधी आपण लागवड जर करत असाल तर अतिउत्तम राहील. नाही तर मग नुसतं अद्रकला भाव आहे म्हणून नाही का घ्यायचं आणि लावायचं, तसं काही नाही. यावर्षी आपण जे म्हणतो की बऱ्याचशा हवामान शास्त्रज्ञांनी पण सांगितलं आहे, तज्ज्ञांनी सांगितलं की ह्या वर्षी लाल निनोचा प्रादुर्भाव, अल निनोचा प्रादुर्भाव राहणार आहे. त्याच्यामुळं पाणी कुठंतरी नाही का थोडंफार कमी प्रमाणात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं पाऊस जर कमी असेल तर निश्चितच एक गोष्ट निश्चित आहे की ज्या वर्षी पाऊस कमी राहिला त्या वर्षी अद्रकचं नुकसान कमी राहतं आणि उत्पादन चांगलं निघतं. त्याच्यामुळं बघू पाण्याचं नियोजन कसं आहे आपलं, लागवडीचं नियोजन, शेत, या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून एका निश्चितच करू शकता. नाही तर मग काय होईल, म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे मला की तुमची जमीन जर भारी असेल, आज रोजी तुम्हाला पाणी आहे, तुमचं पाणी जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जूनपर्यंत पुरू शकतं. पण पुढं जर पाण्याचा तुटवडा राहिला तर तुम्हाला लवकर पाऊस जास्त न पडल्यामुळं नाही का विहिरीला पाणी उतरत नाही आणि मग नंतर पाणी कमी पडून जातं. याच्यात एक फायदा काय होतो माहिती का, ज्या शेतकरी मित्रांच्या जमिनी हलक्या आहेत ना, भलेही त्यांना उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये लागवडीला पाणी राहत नाही, पण एक पाऊस जर पडला ना तर त्यांच्या विहिरीला लगेच पाणी येऊन जातं. 1-2 थोडासा वातोनी पाऊस झाला का लगेच पाणी येऊन जातं. म्हणजे त्यांचा एक फायदा काय होतो की त्यांना लगेच ड्रिपमधून सोडायचं होतं, पाणी मिळून जातं. त्याच्यामुळे त्यांचं काम धक्क्याला लागून जातं. पण ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी भारी काळपोटी, त्यांच्या विहिरीला चांगले 2-2, 4-4 पाऊस वाहतून होऊन सुद्धा पाणी येत नाही, मग त्यांना थोडं अवघड जातं. पण खता औषधं सोडापुरतं पाणी जर राहिलं तर या गोष्टी साहजिकच धकून जाते. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची आपल्याला बियाण्याची अपडेट. पुढं लागवडी कशा राहील, काय राहील, त्यावेळेस आपण ज्यावेळेस बियाणे एक काढायचा मोसम असतो ना, त्यावेळेस सांगू शकतो आपण की निश्चितच यावर्षी लागवडी कशा झालेल्या आहे, किती झालेल्या आहे आणि कशा राहतील, त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू. व्हिडिओ जरा जास्त मोठा होतो, मोठा झाल्यावर बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या कमेंट पण येत्या. त्याच्यासाठी आज आपण इथंच थांबू. आणि जर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला निश्चित लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.